नमस्कार शेतकरी बांधवांनो, महाराष्ट्र राज्यामधील शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आता सरकारच्या माध्यमातून आली आहे. हो शेतकरी बांधवांनो, 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ आता सरकारच्या माध्यमातून करण्याचा निर्णय स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झाला. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांच्या मनासारखं आतापर्यंत देखील झालेलं नाहीये. सरकारने पात्र आणि अपात्र अशा याद्या आता जाहीर केल्या आहे. म्हणजे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुकीच्या अगोदर जो नारा दिला होता, शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, बघा या नाऱ्याची पूर्णपणे अंमलबजावणी झालेली नाही. आता सरकार पलटले आहे आणि फक्त 2 लाख रुपयांचीच कर्जमाफी शेतकऱ्यांची केली. त्यामध्ये पण बघा खूप अटी घातलेली आहे. पात्र आणि अपात्रतेची अट लावल्यामुळे आता भरपूर शेतकरी अपात्र होणार आहे. बघा लाखो शेतकऱ्याला कर्जमाफीचा लाभ भेटणार नाही. म्हणजे की बघा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. बघा आणि या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे, जे काय शेतकरी बांधव कर्जमाफीसाठी पात्र आहे अशाच शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार. म्हणजे की बघा आता पात्र कोण आणि अपात्र कोण असे प्रश्न तुमच्या मनामध्ये नक्कीच पडले असतील. तर शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका. तुमच्या सर्व प्रश्नाचे उत्तर तुम्हाला अगदी या 5 मिनिटामध्ये आता मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून पात्रतेची आणि अपात्रतेची यादी आता जाहीर झाली. तुम्हा सर्वांना माहीत आहे, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या ठिकाणी कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. बघा काल म्हणल्यापेक्षा जवळपास या ठिकाणी बघा जी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली होती आत्ता मागे, त्याच बैठकीमध्ये हा निर्णय घेतला. तुमच्या सर्वांना माहीत आहे. परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, आता यामध्ये खूप मोठा पेच लढलेला आहे. तो ऐकला की तुम्हाला धक्काच बसणार आहे. बघा सर्वांना कर्जमाफी भेटणार नाही सरकारने सांगितलं आहे. आता कोणकोणत्या शेतकऱ्याला कर्जमाफी मिळणार हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर शेतकरी बांधवांनो, इकडं फक्त लक्ष देऊन 1 ते 2 मिनटं बघून जा. बघा 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफीची घोषणा मुख्यमंत्री साहेबांच्या माध्यमातून करण्यामध्ये आली. आणि बघा सरकारने सांगितलं आहे या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर बघा या कर्जमाफी मुक्ती योजनेअंतर्गत शेतकऱ्याला 2 लाख या ठिकाणी कर्ज माफ केले जाणार. बघा मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस बघा आणि राज्याचा अर्थसंकल्प 2026 बघा या अर्थसंकल्पामध्येच हा निर्णय आता घेण्यामध्ये आला. परंतु शेतकरी बांधवांनो, खूप मोठा पेच कोणता आहे तर जाणून घ्या. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी मुक्ती योजना बघा या योजनेच्या अंतर्गत कर्ज तर माफ होणार. परंतु बघा सरकारने सांगितलं 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले बघा ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 30 सप्टेंबर रोजीपासून थकीत आहे. म्हणजे की बघा आता 2025 साली ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं अशांचं कर्ज माफ होणार का तर नाही. शेतकरी बांधवांनो, बघा तुम्हाला 50,000 रुपयांचं प्रोत्साहन पण मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांनी 2025 साली कर्ज उचलले. बघा सरकारने खूप मोठा पेच यामध्ये घातला आहे. ते शेतकऱ्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आतापर्यंत नुसतं सांगण्यामध्ये येत होतं कर्जमाफी झाली. बघा या ठिकाणी 30 सप्टेंबर 2025 हा शब्द टाकला. शेतकऱ्याला वाटलं 2025चे पण कर्ज माफ झाले. नाही शेतकरी बांधवांनो, बघा थकीत कर्ज म्हणजे की बघा आता ज्या शेतकऱ्यांचं कर्ज थकीत आहे अशाच शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार. आणि आणखीन एक पेज, तुमचं कर्ज रिन्युअल आहे का? म्हणजे की बघा तुम्ही कर्जाची पलटी मारत आलेला आहात का? 10 वर्षात जुनं कर्ज असो किंवा 3 वर्षात जुनं कर्ज असो, तुम्ही जर पलटी मारित असताल, आज नाही उद्या भरू, उद्या नाही त्याच्या उद्या भरू, म्हणजे की बघा वर्ष ना वर्ष तुम्ही फक्त पलट्या मारल्या असतील तर तुमच्यासाठी देखील मोठे खुशखबर सरकारने दिली आहे. म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, बघा आता सरकारने सांगितलं जे शेतकरी पलटी मारतात अशा पण शेतकरी बांधवांचे 2 लाख रुपयांपर्यंत कर्ज माफ करण्यामध्ये येणार आहे. बघा
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना आता जाहीर करण्यामध्ये आली. आणि बघा सरकार आता सांगत आहे फक्त पात्र शेतकऱ्यालाच लाभ मिळणार. आता बघा आतापर्यंत जर तुम्हाला स्पष्टपणे समजलं नसेल तर आपण पुढे अधिक सोप्या पद्धतीने सांगणार आहोत. तुम्ही पात्र आहात की नाही हे तुम्हाला स्वतः घरबसल्या कळणार आहे. बघा तुम्हाला या ठिकाणी स्पष्टपणे कोणाकडून ऐकून घेण्याची पण गरज पडणार नाही, कारण की आपण एकदम सरळ सोप्या पद्धतीने आता सांगणार आहोत. बघा तुम्ही पात्र आहात की नाही. बघा सर्वात महत्त्वाचं म्हणजे की बघा 30 सप्टेंबर 2024 बघा यावर्षी तुमचं कर्ज थकीत होतं का शेतकरी बांधवांनो? लक्ष देऊन आहे का शेतकरी बांधवांनो? यावर्षी तुमचं कर्ज थकीत होतं का? 30 सप्टेंबर 2024 किंवा या ठिकाणी 30 सप्टेंबर 2024 या वर्षी तुम्ही कर्ज काढले होते का? बघा या दोन्ही प्रश्नाचे उत्तर एकच आहे. जर काढलं असेल तरच तुमचे 2 लाख कर्ज माफ होणार. हो शेतकरी बांधवांनो, सरकारने खूप मोठा पेच घातला आहे, तो शेतकऱ्याला समजणं अत्यंत गरजेचं आहे. आता बघा 1 महिन्यानंतर काय फरक पडतो लक्ष देऊन आहे का? 1 ऑक्टोंबर बघा 1 ऑक्टोंबरला तुम्ही कर्ज काढलं होतं का? बघा शेतकरी बांधवांनो अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि 1 ऑक्टोंबरला तुमचं कर्ज थकीत होतं का? 2024 सालची आपण बात करीत आहोत शेतकरी बांधवांनो. बघा आता या दोन्ही जे का प्रश्न आहे याचं उत्तर एकच आहे शेतकरी बांधवांनो. 1 ऑक्टोंबर 2024 साली तुम्ही जर कर्ज उचलले असेल आणि 1 ऑक्टोंबर 2024 साली तुमचं कर्ज थकीत पडलं असेल, ते पण कर्ज माफ केलं जाणार नाही. बघा दोन्ही योजनांचा लाभ या ठिकाणी तुम्हाला या कर्जासाठी मिळणार नाही. तुम्ही स्क्रीनवर स्वतः पाहू शकता तारीख 1 ऑक्टोंबर 2024. बघा या सालचा काहीच फायदा होणार नाही असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं. बरं आता 50,000 रुपये प्रोत्साहन कोणत्या शेतकऱ्याला मिळणार हे देखील समजून घ्या. सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे या ठिकाणी सूचना देण्यामध्ये आल्या, आदेश देण्यामध्ये आले आणि या ठिकाणी अटी देखील घातलेल्या आहे शेतकरी बांधवांनो. अटी देखील जाणून घेणं महत्त्वाचं आहे. आता बघा 30 सप्टेंबरच्या अगोदर तुम्ही कर्ज उचलले होते का? बघा 1 महिन्यानी देखील फरक पडेल आहे शेतकरी बांधवांनो. जर उचलले असेल तर तुमचे 2 लाखांपर्यंत कर्ज मुक्त होणार आहे असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यामध्ये आलं आहे. अगदी साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपण या ठिकाणी बोललो आहोत. तुम्ही जर या ठिकाणी रिन्युअल कर्ज असेल, तुम्ही पलटी जरी मारत असताल कर्जाची, बघा तुम्ही भरत नसाल तरी पण तुम्हाला कर्जमाफी मिळणार आहे. परंतु ज्या शेतकऱ्यांनी कर्ज भरले बघा त्यांना या ठिकाणी कर्जमाफीचा फायदा फक्त 50,000 रुपये प्रोत्साहन दिलं जाणार आहे शेतकरी बांधवांनो. ते पण या ठिकाणी बघा स्क्रीनवर तुम्ही पाहू शकता 1 ऑक्टोंबर 2024 या तारखेच्या पुढं ज्यांनी कर्ज उचलले त्यांना कसल्याच प्रकारे प्रोत्साहनही मिळणार नाही आणि कर्जमाफीचा लाभही मिळणार नाही. कारण की बघा शेतकरी बांधवांनो सरळ सोप्या शब्दामध्ये आपण या ठिकाणी शेतकऱ्याला समजवण्याचा प्रयत्न करीत आहोत. आता महत्त्वाचं म्हणजे की बघा कर्जमाफीसोबतच नियमित कर्ज फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सरकारने प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. बघा म्हणजे की ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडले त्यांना वाईट नाही वाटावे, त्यांना असे नाही वाटावे की आपण कर्ज भरून फसलो, त्यांच्यासाठी सरकार 50,000 रुपये अनुदान देणार आहे. म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा जर तुम्ही कर्ज फेडलं असेल तरी देखील तुम्हाला 50,000 रुपये गिफ्ट सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आणि शेतकरी बांधवांनो बघा सरकार या ठिकाणी पलटले आहे. सरकारचा जो काय नारा होता शेतकऱ्यांचा सातबारा करूया कोरा कोरा कोरा, बघा हा नारा या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः दिला होता आणि आता ते पलटले आहे. फक्त 2 लाख रुपयेच कर्जमाफ नाही, कमीत कमी 6 लाख तरी कर्जमाफी या ठिकाणी व्हायला पाहिजे हवी होती. सरकारने सातबारा कोरा करण्याचा या ठिकाणी घोषणा केली होती, आश्वासन या ठिकाणी दिलं होतं. परंतु सरकार त्यांच्याच आश्वासनावर त्यांच्याच या ठिकाणी जे काय त्यांनी सांगितलं होतं त्यावर खरे उतरले नाही. आता बघा शेतकरी बांधवांनो आणि आणखीन काही अटी आहे त्या अटीमध्ये तुम्ही बसायला हवे. आता बघा सरकारने एक मोठी अट घातली आहे ती जाणून घ्या फार्मर आय डी कार्डचे. बघा आपण येथे देखील मागे देखील सांगत आलेलो आहे
फार्मर आय डी कार्ड काढणं अत्यंत गरजेचं आहे. शेतकरी ओळखपत्र ज्यांच्याकडे असेल अशाच पात्र शेतकऱ्याला कर्जमाफीमध्ये लाभ मिळणार आहे. त्यासोबत शेतकरी बांधवांनो, उत्पन्नाची देखील अट सरकारने घातली आहे. ज्यांचे उत्पन्न 2.5 लाख रुपये आहे बघा, त्यांना या ठिकाणी लाभ मिळणार नाही. या ठिकाणी सरकारने सांगितलं आहे शेतकऱ्यांचं उत्पन्न कमीत कमी बघा 2,40,000च्या आतमध्ये असायला पाहिजे, तरच तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार. आता हा डायरेक्ट राज्य सरकारचा निर्णय झाला आहे. शेतकरी बांधवांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी होती. आता तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे सर्व उत्तरं मिळून गेली असतील. आणि जर का तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की विचारा, तुम्हाला रिप्लाय देखील नक्की मिळेल. आणि शेतकरी बांधवांनो बघा, अशाच महत्त्वाच्या ताज्या अपडेट पुढे देखील पाहण्यासाठी लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.